Everyone, good morning all of you. In this lecture we start our new chapter, that is weather and climate. In this lecture we see the different important points related to the weathers as well as climate. We see the importance of weather and climate in agriculture. We see the effect of this weather and climate on the crop yield. So let's see. First of all, we are going for study of atmosphere. The definition of atmosphere: it is the gaseous envelope of invisible film of air surrounding the earth is called as atmosphere. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय की आपल्या पृथ्वीच्या सभोवताली जे हवेचं इन्व्हिलप आहे किंवा हवेचं आवरण आहे तर त्याला आपण ॲटमॉस्फिअर म्हणतो. सो द गॅसेस इन्व्हिलप ऑफ इनविजिबल फिल्म ऑफ एअर सराउंडिंग द अर्थ इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फिअर, which consists of different elements which are present in gaseous state, such as it consists of 78% nitrogen, 21% oxygen, 0.9% argon, 0.03% carbon dioxide, and 0 to 4% water vapor. So these are the composition of the air which is present in this atmosphere. And this atmosphere is characterized, or this atmosphere is classified into different zones or different regions, such as thermosphere, stratosphere, mesosphere. So these are the regions of the atmosphere, and which each region consists of different properties. So let's see. First layer is called as troposphere, which is the altitude of this troposphere is 8 to 18 kilometer. Here in this region affected by different physical factors such as clouds, fog, dew, rain. So these weather component are present in this layer, and temperature decreases with increases in the altitude. तर जो पहिला लेअर आहे ज्याला आपण ट्रोपोस्फिअर म्हणतो, ह्या ट्रोपोस्फिअरची जी अल्टिट्यूड आहे ते 8 to 18 किलोमीटर. याचा अर्थ काय की जमिनीपासून 18 किलोमीटरपर्यंतचा जो लेअर आहे तो त्या लेअरला आपण ट्रोपोस्फिअर असे म्हणतो. की जो लेअर समजा क्लाउड्स असतील, फॉग्स, ड्यू, रेन, हे सगळे पॉईंट वेदर फिनॉमिनॉन ह्या लेअरमध्ये काय असतात, प्रेझेंट असतात. तर दुसरी गोष्ट काय आहे की हिचं टेम्परेचरचं आणि अल्टिट्यूडचं हे रिलेशन असतं. म्हणजे ह्या लेअरमध्ये जसं जसं आपण उंच जाऊ तसं तसं टेम्परेचर हे कमी कमी होत जातं. याचाच परिणाम जसं आपण थंड हवेच्या ठिकाणी बघतो की जे डोंगराळ प्रदेश आहेत किंवा जे पर्वतरांगा आहेत त्या पर्वतरांगाचं जे टेम्परेचर असतं ते टेम्परेचर आपल्या नॉर्मल रिजनपेक्षा किंवा नॉर्मल टोपोग्राफीपेक्षा कसं असतं, कमी असतं. म्हणजे महाबळेश्वर झालं तर हे उंच ठिकाणी आहेत त्यांचं टेम्परेचर हे कमी असतं. तर तो त्यापर्यंतचा जो लेअर आहे ज्याला आपण ट्रोपोस्फिअर म्हणतो. सो इन ट्रोपोस्फिअर, when we go for higher altitude, the temperature is decreases, and this atmosphere or this layer which is also related to the crops or also related to the plant, because when the temperature of this layer is decreases or increases, it directly affect the crop yield. तर हा जो लेअर आहे म्हणजे ट्रोपोस्फिअरमध्ये जर वेदर चेंज झालं किंवा क्लायमॅटिक व्हेरिएशन असेल तर त्या क्लायमॅटिक व्हेरिएशनचा परिणाम हा प्लॅन्टवर किंवा आपले कोणताही क्रॉप असेल तर त्या क्रॉपच्या वाढीवर, त्याच्या डेव्हलपमेंटवर या व्हेरिएशनचा परिणाम होतो. देन अनदर इम्पॉर्टंट लेअर इज द स्ट्रॅटोस्फिअर, which have 19 to 50 kilometer altitude. This layer is a dust free, and the oxygen atoms forms ozone, hence it is called as ozonosphere. तर जो स्ट्रॅटोस्फिअर आहे ज्याचा 19 ते 50 किलोमीटर हे त्याची अल्टिट्यूड आहे. म्हणजे पहिल्यांदा असणार ट्रोपोस्फिअर ज्याची 8 ते 18 किलोमीटर आहे, आणि ट्रोपोस्फिअर संपल्यानंतर दुसरा लेअर सुरू होतो त्याला आपण स्ट्रॅटोस्फिअर असे म्हणतो. तर ह्या स्ट्रॅटोस्फिअरची जी अल्टिट्यूड आहे ती 19 ते 50 किलोमीटर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे या लेअरचं की हा जो लेअर असतो तो डस्ट फ्री असतो. म्हणजे कोणत्याही प्रकारचे पॉल्युटेड सबस्टन्स ह्या लेअरमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा डस्ट. कारण जी काही डस्ट आहे किंवा जी पॉल्युटेड पार्टिकल्स आहेत हे सगळं आपल्याला
जो पहिला लेअर आहे ट्रोपोस्फिअरमध्ये पाहायला मिळतात किंवा आढळतात, परंतु स्ट्रॅटोस्फिअरमध्ये अशा कोणत्याही प्रकारचे सबस्टन्स तिथे नसतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जो ओझोन आहे म्हणजे ऑक्सिजन ॲटम्स काय करतात, ओझोन तयार करतात आणि ह्या लेअरमध्ये हा ओझोन होतो. ह्यालाच आपण ओझोनचा पट्टा असं म्हणतो. ह्या ओझोनचं काम काय आहे की ज्या अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्स येतात सूर्याकडून, त्या काय करायच्या जातात, इन्फिल्ट्रेट फॉर्म ह्या जमिनीवर येतात. त्यामुळे त्याच्यापासून कोणतंही हार्मफुल इफेक्ट आपल्याला होत नाही. त्यासाठी ओझोन लेअर हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर हा ओझोन लेअर हा स्ट्रेटोस्फिअर या लेअरमध्ये आढळतो. देन मेसोस्फिअर, द अल्टिट्यूड इज 51 to 80 किलोमीटर. हेअर डिक्रीज इन टेम्परेचर विथ इन्क्रीज इन अल्टिट्यूड. ह्या लेअरमध्ये मेसोस्फिअरमध्ये जसं जसं आपण वर जाऊ किंवा अल्टिट्यूड वाढवू तसं तसं त्याचं जे टेम्परेचर आहे ते कसं होतं, कमी कमी होत येतं. आणि जो लास्टचा जो लेअर आहे ज्याला आपण थर्मोस्फिअर असे म्हणतो, ज्याचं 80 किलोमीटरच्या वर जो लेअर आहे त्याला आपण थर्मोस्फिअर म्हणतो. आणि इथे टेम्परेचर काय होतं, ऑपोजिट असतं. म्हणजे जसं आपले जे अल्टिट्यूड वाढत जाते तसं टेम्परेचर पण काय होतं, वाढत जातं. देन वेदर एलिमेंट्स. Weather, in the last slide we see or we discussed regarding the atmosphere. It is the gases enveloped surrounding the earth is called as the atmosphere. And here weather, it means it is a daily variation in the behavior of the atmosphere. Weather, it means it is the daily variation in the behavior of the atmosphere at a given place is called as weather. तर हवामान म्हणजे आपण काय म्हणलं की पृथ्वीच्या सभोवताली जे हवेचं आवरण आहे त्याला आपण वातावरण असे म्हणतो. तर वेदर म्हणजे हवामान म्हणजे काय की ह्या वातावरणातलं जे व्हेरिएशन आहे किंवा त्यातला जो चेंज आहे तर त्याला आपण वेदर असे म्हणतो. इट रेफर्स टू विलेज, सिटी अँड स्मॉल ड्युरेशन ऑफ द टाईम. तर वेदर जेव्हा आपण कशाचं डिस्कस, जर छोटंसं खेडं आहे किंवा एखादं गाव आहे त्याचा वातावरणाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर त्याला आपण वेदर असे म्हणतो. किंवा शॉर्ट टाईम एका दिवसाचा वातावरणाचा जो व्हेरिएशन असतं किंवा एका दिवसाचा वातावरणाचा जो स्टडी असतो तर त्याला आपण वेदर असे म्हणतो. देन क्लायमेट, इट refers to average weather condition over a period of time or season, and climate is weather condition related to large area. तर वेदर आणि क्लायमेटमधला काय फरक आहे, तर वेदर जे असतं ते आपण एखाद्या छोट्याशा गावासाठी किंवा छोट्याशा रिजनसाठी कन्सिडर करतो किंवा त्याचा जो पिरियड असतो तो 1 दिवसाचा, 2 दिवसाचा, मॅक्झिमम 3 दिवसाचा पिरियड हा वेदरमध्ये आपण कॅल्क्युलेट करतो. परंतु क्लायमेट म्हणजे काय की अख्ख्या सीझनचा, म्हणजे समजा रेनी सीझन आहे तर पूर्ण सीझनचा जे वेदर चेंज होतं किंवा जे ॲटमॉस्फिअरमधलं चेंज होतं ते आपण क्लायमेटमध्ये कॅल्क्युलेट करतो. आणि दुसरी गोष्ट, क्लायमेट हे लार्ज एरियासाठी म्हणजे पूर्ण देशाचं, पूर्ण राज्याचं हे जे वेदरिंगचं आपण स्टडी करतो किंवा ॲनालिसिस करतो ते कशामध्ये येतं, क्लायमेटमध्ये. तर वेदर आणि क्लायमेटचा डिफरन्स काय आहे, वेदर हा शॉर्ट पिरियडसाठी असतो तर क्लायमेट लाँग पिरियडसाठी. वेदर जे असतं ते आपण छोटे छोटे जे विलेज असतात किंवा छोट्या रिजनसाठी असतं, तर क्लायमेट हे क्लायमेटचा जो रिजन असतो तो झोन वाईज किंवा स्टेट वाईज आणि कंट्री वाईज असतो. देन वेदर एलिमेंट्स, तर आपण ॲटमॉस्फिअर पाहिलं, वेदर पाहिलं, क्लायमेट पाहिलं, तर हे वेदर पॅरामीटर्स आहेत. म्हणजे कोणकोणते फिजिकल फॅक्टर्स आहेत जे क्रॉपच्या यील्डवर किंवा क्रॉपवर अफेक्ट करतात, तर ते म्हणजे सोलार रेडिएशन, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, विंड, टेम्परेचर, रेनफॉल अँड ह्युमिडिटी. सो दीज आर द वेदर एलिमेंट्स और दीज आर द फिजिकल फॅक्टर्स विच अफेक्ट आवर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. First of all, this is a solar radiation which is related to the temperature, then atmospheric pressure, then wind, temperature, rainfall and humidity. So we know that solar energy is essential for growth and development of the plant, but if the temperature is higher, then it also affect the plant population. आपल्यामध्ये त्याचं ग्रोथ आणि डेव्हलपमेंट किंवा फोटोसिंथेसिस जो व्हायचं असेल तर त्यासाठी सोलार रेडिएशन मस्ट आहे. परंतु जर सोलार रेडिएशन ही जास्त फॉर्ममध्ये म्हणजे जास्त टेम्परेचर असेल तर त्याचासुद्धा दुष्परिणाम हे प्लॅन्टच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटवर पडतात. जसं स्क्रॉचिंग असेल, एलोविंग असेल किंवा वॉटर स्ट्रेस सिम्पटम्स असतील, हे टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळं होतं. नेक्स्ट, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इट मीन्स इट इज द वेट ऑफ एअर in a column above the unit area.
तर याला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. तर ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा सुद्धा आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर काय होतो, परिणाम होत असतो. देन विंड. In this image you can see that if the wind velocity is maximum, or if the wind velocity is beyond the limit, then it causes adverse effect on the crop plant, or it causes the large damage in the plant or crop production. तर विंडचा काय परिणाम होतो, जर विंडची वेलोसिटी किंवा वाऱ्याचा वेग जर जास्त असेल तर त्याचा डायरेक्टली इफेक्ट कशा होतो, क्रॉप प्रोडक्शनवर. कारण जर समजा फळबागा असतील किंवा कोणत्याही प्रकारचे ऑर्चर्ड्स असतील तर ते ऑर्चर्ड पूर्णपणे डिटोरेट होतात किंवा पूर्णपणे ह्या वाऱ्यामुळं काय होतात, नष्ट होतात, ज्याचा शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा लॉस होतो. बहुतांश जेव्हा समर सीझनमध्ये अशा प्रकारचे वारं वाहत असतं ज्याचा वेग हा जास्त आहे, आणि अशा वाऱ्यामुळे केळी असेल, त्याचबरोबर सगळ्या फळबागा असतील किंवा फुलबागा असतील, त्याचप्रमाणे फील्ड क्रॉप्स असतील, याचं डॅमेज होत असतं. देन टेम्परेचर. In this image you can see that when the temperature is low, it also causes the adverse effect on the plant growth and development, and if the temperature is high, then it also causes adverse effect on the plant growth and development. So in this image you can see that how there is a burning symptoms are appeared on the surface of the leaves due to the high temperature. As well as if the temperature is low, then it also affect on their germination. तर टेम्परेचर हा असा फॅक्टर आहे जो आपल्याला ऑप्टिमम रेंजमध्ये असला पाहिजे. जर टेम्परेचर हे कमी असेल तर त्याचा परिणाम जर्मिनेशनवर सुद्धा होतो, कारण जर्मिनेशनसाठी टेम्परेचर हे गरजेचं असतं. जर टेम्परेचर 5 डिग्री सेल्सिअस किंवा टेम्परेचर हे 10 डिग्री सेल्सिअसपेक्षा जर कमी असेल जमिनीचं, तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जर्मिनेशन होत नसतं. त्यामुळे जर्मिनेशन होण्यासाठी एका ऑप्टिमम टेम्परेचरची गरज असते. तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर जर टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस 50 डिग्री सेल्सिअसच्या वर गेलं तर त्याचासुद्धा त्या प्लांटवर काय होतं, अफेक्ट होतो. आणि ज्याच्यामुळं असं बर्निंग सिम्टम, जसं तुम्ही या मेरीगोल्डमध्ये पाहतात की कसं पूर्ण क्रॉपवर किंवा पूर्ण फ्लावरवर काय झालं, बर्निंग ॲपेरन्स आलेला आहे. अशा प्रकारचं बर्निंग ॲपेरन्स होतो जेव्हा टेम्परेचर हे काय होतं, जास्त होतं. देन रेनफॉल. So in this image you can see that it is the two sides of rainfall. If the rainfall is favorable, then it causes the increase in the yield, but if the rainfall is extreme, then it causes high damage in the field. तर या इमेजमध्ये पाहता की जर समजा पाऊस जास्त आला तर अशा प्रकारचं नुकसान शेतकऱ्यांच्या फील्डवर होऊ शकतं. परंतु तोच जे पाऊस आहे तर पाऊस योग्य प्रमाणात योग्य वेळेस जर पडला तर त्याचा अत्यंत फायदेशीर असा परिणाम शेतीवर होत असतो. त्यामुळं रेनफॉल हा असा घटक आहे ज्याचा एक्स्ट्रीम झाला तरी त्याचा दुष्परिणाम होतो किंवा कमी असला तरी दुष्परिणाम होतो. परंतु तोच पाऊस जर योग्य ठिकाणी किंवा योग्य प्रमाणात असेल तर ते क्रॉप प्रोडक्शन किंवा क्रॉप डेव्हलपमेंट जी आहे ती योग्य प्रकारे होत असते. Another important weather parameter is humidity. Humidity, it means it is a percentage of water vapor present in the air. त्या वातावरणामध्ये हवेच्या वाफेचं प्रमाण किती, ज्याला आपण ह्युमिडिटी असे म्हणतो. तर ह्या ह्युमिडिटीचा प्लॅन्टशी काय संबंध आहे, तर ही ह्युमिडिटी डिसीज आणि पेस्ट याच्या इन्सिडन्सला काय करते, मदत करत असते. कारण जर ह्युमिडिटी 80 ते 90% जास्त असतील तर त्या वातावरणामध्ये जे डिसीज आहेत, मग तो पावडरी मिल्ड्यू असो किंवा लीफ स्पॉट असो, अशा प्रकारचे जे फंगल डिसीज आहेत त्यांचा जो स्प्रेड असतो तो स्प्रेड जास्त होत असतो किंवा त्याची डेव्हलपमेंट, त्या डिसीजची डेव्हलपमेंटसुद्धा जास्त होत असते. त्यामुळे बराच वेळा पाहता की जून जुलैमध्ये ह्युमिडिटी जास्त असते आणि अशा वेळेस ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे बऱ्याच प्रकारे जर पावडरी मिल्ड्यू असेल, लिप स्पॉट असेल, असे प्लांट डिसीज हे त्या महिन्यामध्ये जास्त दिसून येतात. तर ह्या ह्युमिडिटीचा कशाशी रिलेशन आहे, तर डिसीज आउटब्रेकमध्ये किंवा डिसीजच्या स्प्रेडमध्ये ह्या ह्युमिडिटीचा महत्त्वाचा रोल आहे. So in this way, in this lecture we see the atmosphere, we see the different layers of atmosphere such as the troposphere, stratosphere, mesosphere, thermosphere. These are the different layers. In this lecture we see what is the altitude of that layer and what is the particular characteristic of that layers. After that we see the what is meant by weather, what is meant by climate. Then we see the different weather parameters such as temperature, solar radiation, humidity,
then wind. So these important physical factors and their relation to the crop production. So the important points related to weather climate we discuss in this lecture. So now I am stop here. If you have any type of doubt and query regarding these points, please contact with me. Thank you.